न्यूज 18 लोकमत ब्रेकिंग न्यूजना आपण बुलेटिनची सुरुवात करूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत काल रात्री दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती मिळतेय। या दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून बराच काळ चर्चा झाल्याचं समजतंय। राज्यातल्या उद्योग आणि गुंतवणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान मोदींसोबत रात्री दूरध्वनीवरून चर्चा झालेली आहे। उद्योग आणि गुंतवणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, फॉक्सकॉनची गुंतवणूक गुजरातला गेल्याच्या मुद्द्यानंतर आता या चर्चेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची उत्सुकता ताणली गेलेली आहे। उदय, काय सांगता येईल त्याबद्दल? काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरनं चर्चा झालेली आहे। फोनवरची चर्चा जवळपास 25 ते 30 मिनिटं झाली असल्याची माहिती मिळते आहे। आणि या फोनवरती झालेल्या चर्चेमध्ये महाराष्ट्रातले उद्योग हे राज्याबाहेर जातात, विशेषतः गुजरातमध्ये जातात, या संदर्भात प्रामुख्याने चर्चा झालेली आहे। कालच जे प्रकरण बाहेर आलेले त्यानुसार फॉक्सकॉन आणि वेदांता हे जे मोठे प्रकल्प आहेत, जवळपास 2.25 लाख कोटी इतके मोठे प्रकल्पाचे हे रक्कम आहे। त्याचबरोबर जवळपास 75,000 ते 80,000 इतके रोजगार जे आहे ते या प्रकल्पातून निर्माण होणार होते। एवढे मोठ्या प्रकल्पांची जागा जी आहे ती पुणे येथे तळेगाव येथे देण्यात आली होती आणि त्याची पूर्तता देखील पूर्ण होत आली होती। मात्र अचानक हे प्रकल्प गुजरातला कसे काय गेले, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक नाराजीचा सूर उमटलेला आहे। हे प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासंदर्भात प्रामुख्याने चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र हे देशातलं पहिल्या क्रमांकाचं औद्योगिक राज्य आहे आणि या औद्योगिक राज्यामध्ये सर्वात पहिली पसंती ही विदेशी गुंतवणूकदारांची असते। त्यामुळे महाराष्ट्रात येणारे प्रकल्प इतर राज्य परस्पर जर खेचत असतील आणि महाराष्ट्रामध्ये कुठले प्रकल्प येणार नसतील त्या संदर्भात प्रामुख्याने चर्चा झालेली आहे। आणि यापुढे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येत असतील तर महाराष्ट्रासाठी दुजाभाव होता कामा नये आणि महाराष्ट्रात ते प्रकल्प यावे त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून देखील सहकार्य मिळावं या संदर्भात प्रामुख्याने चर्चा झाली असल्याची माहिती मिळते आहे। बर उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातलं राजकारण आता पेटलेलं आहे। पाहूयात या संदर्भातलं नेमकं वास्तव काय। जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला काय इथून निघून गेली। वेदांता प्रकल्प गुजरातनं पळवला। पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्त्वाचा प्रश्न। वेदांतावरून शिंदे सरकारवर आरोप। ही काही परत अरेंजमेंट आहे, बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघाली। वेदांता हातचं जाण्याला जबाबदार कोण? तर या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे की नाही आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे। महाराष्ट्रात येऊ घातलेल्या आणखीन एका प्रकल्पानं गुजरातची वाट धरली आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावरून शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला। हा प्रकल्प पुण्यात व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारनं अनेक बैठका घेतल्या होत्या। आवश्यक त्या सर्व गोष्टी तत्कालीन सरकारनं केल्या। मात्र असं असतानाही हा प्रकल्प गुजरातला कसा गेला असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। आत्ता पण तुम्ही बघितलं असेल 26 जुलैला सीएमओच्या हँडलनी असेल, अनेक वेगळ्या हँडलनी ट्विट केलं की ही कंपनी इथेच येणार। मग एका महिन्यात एवढं घडलं बिघडलं तरी काय की नक्की ह्या महाराष्ट्रातून इतर कुठच्या राज्यामध्ये गेले। हा प्रकल्प नेमका काय आहे यावर धावती नजर टाकूयात। वेदांता आणि तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीच्या भागीदारीतून महाराष्ट्रात 3 टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्यात येणार होता। या प्रकल्पाच्या माध्यमातून डिस्प्ले फॅब्रिकेशनमध्ये तब्बल 1 लाख कोटी रुपये, सेमीकंडक्टर्समध्ये 63,000 कोटी रुपये, तर सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि टेस्टिंग फॅसिलिटीसाठी 3,800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती। वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झाल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग 2.25 लाख कोटीचा आहे। 160 छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज ह्या सोबत येणार, अँसिलरी इंडस्ट्रीज 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्या एका इंडस्ट्रीमधून मोठा येणारा रोजगार होता। शिवसेनेच्या या आरोपानंतर भाजप मंत्र्यांकडून आता सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय। मागच्या 7 महिन्यामध्ये राज्य सरकारसोबत या प्रकल्पासाठी ज्या बैठका झाल्यात या बैठकीमध्ये मागच्या सरकारने ज्या पद्धतीचं
मोटिवेशन, प्रेरणा, उत्साह दाखवायला पाहिजे होता तो मागच्या सरकारमध्ये कमी दाखवण्यात आला. आता माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे या दृष्टीने चर्चा करतील. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. सत्ताधारी आणि विरोधकांच्याकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. पण राज्यातील कोट्यवधी रुपयांची संभाव्य गुंतवणूक कुणाच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेली याचं उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये योग्य रीतीनं प्रयत्न न झाल्यामुळे हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याचं खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर फोडलेलं आहे. वेदांताचे सर्व प्रमुख डायरेक्टर होते आणि त्यांना देखील आम्ही विनंती केली होती की सरकार आपल्याला ज्या काही सवलती आहेत त्या निश्चितपणे देईल आणि जवळपास तळेगावजवळ 1100 एकर जमीन आहे ती देखील आम्ही देऊ केली होती. जवळपास त्यांना ज्या काही सवलती आहेत त्या देखील जवळपास 35,000 कोटी 30-35,000 कोटी म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या सबसिडी आल्या आणि इतर सगळ्या बाबी आल्या. त्याच्यामध्ये देखील त्याही ऑफर आम्ही केल्या होत्या. पण गेले 2 वर्ष ज्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता तो कमी पडला असावा किंबहुना काय याचं कारण. परंतु आमच्या नवीन सरकारने पूर्णपणे त्यांना जे काही सवलती आहेत त्या देऊ केल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील आपण पाहिलं, ऐकलं. याच संदर्भामध्ये आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे आहेत फोन लाईनवरनं. नीलमताई, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. फॉक्सकॉन आणि वेदांताच्या प्रकल्पाला गुजरातकडे वळवलं गेल्याचा एकंदरीत आरोप केला गेलेला आहे. शिंदे सरकारवर हा एकीकडे आरोप होतोय, दुसरीकडे शिंदे सरकार गेल्या महाविकास आघाडी सरकारवर आता दोषारोप टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया? मुळामध्ये मी जे काही बोलीन ते महाराष्ट्राच्या एकूण हिताच्या दृष्टीने बोलणार आहे. शेवटी असे आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक प्रकल्प आलेले आहेत. काही वेळेला सरकार बदलतात, परंतु आधीच्या सरकारची काय त्यांनी परिपूर्ती केलेली आहे ते बघून पुढची सरकार काम करत असतं. अगदी त्याचं उदाहरण ढळढळीत म्हणजे वांद्रे वरळी सी लिंक असेल किंवा मुंबई पुणे द्रुतगती मार्ग असेल की जो शिवशाहीच्या राज्यात सुरू झाला होता आणि नंतर त्या सरकारने तो पूर्ण केला. आणि त्यामुळे हा प्रकल्प आणण्यासाठी आधीच्या राज्य सरकारनी प्रयत्न केले होते. आता सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची खरंच काल जर का रात्री चर्चा झाली असेल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी, तर त्याचं फलित म्हणून पुढचा काही टप्पा महाराष्ट्रात येणार आहे का, किंवा ते जे झालं ते का बरं असा निर्णय केंद्र सरकारने, ते आभार त्यांनी मानलेले आहेत श्री अग्रवाल यांनी. म्हणजे असं फक्त केंद्र सरकारने काय विशेष त्यांना सहकार्य देऊ केलं याच्याबद्दलची एक पारदर्शकता आणि माहिती समोर येणं फार गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे चर्चा झाली आणि ते म्हणाले बरं आम्ही आता पुढच्याला बघू, याला काही अर्थच नाही ना. कारण मुळामध्ये एवढा कोट्यावधी लाखांचा संपूर्ण प्रकल्प आला, तो उदय सामंत आता उद्योग मंत्री काय म्हणतात की तुम्ही त्यांना पाहिजे त्या गोष्टी का देऊ केल्या नाही, आणि सन्माननीय शिंदे साहेब काय म्हणतात की आम्ही आता मोदी साहेबांशी बोललो नाही. मग नीलमताई, हाच मुद्दा आहे की मुद्दा हाच आहे की मग हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्याला नेमकं कोण जबाबदार आहे? जबाबदार निश्चिती नेमकी कोणावर होणार आणि आता यापुढे नेमकं काय केलं जाणार? असं आहे, केंद्र सरकारला स्वतःला म्हणणारं सरकार राज्यात पाहिजे होतं, असाच त्याचा अर्थ होतो का हा प्रश्न पडतो. कारण अनेक वेळेला आपण पाहिलं कोविडच्या व्यवस्थापनात सुद्धा राज्यांच्या वरती केंद्राने काही जबाबदाऱ्या सुचवल्या होत्या. उदाहरणार्थ वॅक्सिन तयार करण्यासाठी तुम्ही निविदा मागवा, पण मुळात या सगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कुठेच उद्योग करू शकत नाही. अशा वेळेला ते केंद्र सरकार बरोबर जातील का राज्य सरकार बरोबर कंत्राट करतील, असं अनेक वेळेला यांनी केलेलं आहे. केंद्र सरकारची भूमिका जी आहे ती. आणि दुसरं खरं सांगायचं तर कोणी केलं म्हणजे गुजरात सरकारच्या पाठीमागे केंद्र सरकार उभं राहिलं आणि ते मग काहीतरी त्याच्यामध्ये त्रुटी काढून त्याच्यामधून जास्त लवकर मार्ग मिळवून देणं हे राज्यांनी दुर्दैव आहे खरं सांगायचं तर, की याच्यामध्ये सुद्धा ब्लेम गेम चाललेला आहे.
सन्माननीय उदय सामंत यांनी असं म्हणायला हवं होतं की तुम्ही जे काही दिलं नाही हा. ते आम्ही आता करून दाखवतो. त्याच्याऐवजी तुम्ही काय केलं नाही याचा अर्थ तुम्ही पूर्णविराम दिलात का त्या विषयाला? त्याच्यावरती पुढे काय करताय राज्य सरकार हा. याच्याबद्दल निदान एकनाथ शिंदेनी प्रयत्न केले असतील तर त्याचं फलित काय आहे बरं. ते लवकरच राज्याला दिसलं पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं मला म्हणजे आता मी एक थोडंसं राजकारणाच्या पलीकडचा म्हणून अपेक्षा व्यक्त करीन की इतक्या ठिकाणी वेळ जातो आहे, हा. तिथे काम केलं, संघटनात्मक काय तुम्हाला करायचं ते करा, पण तुम्ही रोज म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उद्योग मंत्री असतील, ह्यांनी 3 ते 4 तास तरी रोज काही बैठका नीलमताई, मी विनंती करतो तुम्हाला, तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडलेल्या राहा. मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. आपल्या सोबत सध्या उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई सुद्धा आहेत. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. देसाई साहेब, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. फॉक्सकॉन आणि वेदांताचा हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याला, राज्याबाहेर जाण्याला नेमका जबाबदार कोण, हा प्रश्न आता विचारला जातोय. आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली. मी माझं स्पष्ट मत असं आपल्या समोर मांडेल हा की 2 महिन्यातच हा प्रकल्प गेला का हो आमचं सरकार आल्यानंतर? हा आमचं सरकार येऊन 2 महिने झाले, स्थिर स्थावर होऊन महिना झाला, मंत्रिमंडळाचं खातेवाटप होऊन जेमतेम 3 आठवडे झालेत. मंत्री महोदय सगळे नवीन विभागामध्ये आहेत की आपला विभाग समजावून घेत आहेत. हा मी एवढंच एका वाक्यामध्ये सांगेन की ज्यावेळी पूर्वीच्या सरकारनं हा प्रकल्प आणला, हा म्हणजे तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर काही प्राथमिक चर्चा केल्या. हा आता जेव्हा या प्रकल्पानं राज्याच्या बाहेर जायचा निर्णय घेतला, याचा अर्थ त्यावेळी त्यांना ज्या काही सवलती, त्यांना ज्या काही सुविधा किंवा त्यांना जे काही त्यांना द्यायच्या होत्या बाबी, त्याच्यापेक्षा अधिक त्यांना दुसऱ्या राज्यात मिळाला असेल, म्हणून कदाचित त्याचा अधिक फायदा होत असेल म्हणून ते तिकडे गेले असतील. हा पण त्याच्यापेक्षा ज्यादा त्यांना मिळतंय म्हणून जर ते गेले असतील तर त्या बाबतीत त्या प्रकल्पाच्या प्रमुखांनी निश्चितपणानं कुठेतरी पूर्वीचे झालेले त्यांची प्राथमिक चर्चा किंवा पूर्वीच्या झालेल्या टर्म्स कंडिशन्सवर त्यांना काय वाटलं असेल की बा आपल्याला इथं करणं योग्य नाही. हा. पण त्याला जबाबदार आम्ही नाही ना. आम्ही जस्ट आता कुठं 1 महिन्याभरापूर्वी आम्ही पदभार स्वीकारलेला आहे आणि हा. मी वारंवार सांगतोय हा. की आमचे उद्योग मंत्री याच्या बाबतीत कालही म्हटले होते की त्याला केवळ आम्हाला महिन्याभरापूर्वी आलेल्या लोकांना जबाबदार धरणे योग्य नाही. नाही, पण मग देसाई साहेब, जबाबदार कोण आहे? पेपर एक मिनिट, पेपरवर काय आहे, पूर्वीच्या टर्म्स कंडिशन, सुविधा, सवलती त्यांना काय दिल्या होत्या, त्यांची अधिकची मागणी काय होती, याच्या बाबतीत जरूर चर्चा होऊ शकते. हा. आणि माननीय ताई जे म्हणतायत, मी थोडंसं ऐकलं ताईंचं, माननीय नीलम ताईंचं, की संघटना आणि याच्यापेक्षा मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी काम करावं. हा. आमचे मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे 16 तास काम करतायत. कुठलीही नसती ही माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडे फार काळ प्रलंबित राहत नाही. नाही देसाई साहेब, आपण जे म्हणताय ते मी सगळं मान्य करतो, पण आता या मुद्द्यावरनं राज्यातलं राजकारण हे तापतंय की काय असं दिसतंय. जबाबदार कोण, हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्याला, हा तर मुद्दा आहेच. आणि या पुढच्या काळात असे मोठे प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नयेत यासाठी नेमकं काय गेलं पाहिजे, यावर सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? अगदी बरोबर आहे. मी मगाशी पण म्हटलं की राज्य सरकार म्हणून हा. सर्व मंत्रिमंडळाची ही संयुक्त जबाबदारी आहे आणि सगळ्या विभागांनी, ज्या ज्या विभागांचा राज्य सरकारच्या याच्यामध्ये अंतर्भाव आहे, त्या सगळ्या विभागांची ही जबाबदारी आहे की हे प्रकल्प आपल्याकडं म्हणजे राहिले पाहिजेत. त्यांना समजा अधिक काय द्यायचंय, ज्यादा त्यांना अपेक्षित सुविधा काय आहेत, काही सवलती आहेत, याच्या बाबतीत सुद्धा त्याच्यावर त्या विभागामध्ये चर्चा होऊ शकते. आम्ही सांगतो आपल्याला की कुठलाही प्रकल्प काही थोड्याशा सवलती कमी आहेत म्हणून बाहेर जात असेल तर तो जाणं योग्य नाही. आम्ही त्याच्यासाठी सतर्क आहोत आणि अधिक अधिकारवाणीनं या प्रकल्पाबाबतीत पूर्वी काय टर्म्स कंडिशन्स होत्या आणि त्यांना दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर काय फायदा झाला, याच्या बाबतीत अधिकारवाणीनं त्या विभागाचे माननीय मंत्री उदय सामंत साहेब हे आपल्याशी निश्चितपणानं बोलतील. एवढंच मी आपल्याला सांगेन. ठीक आहे देसाई साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि डॉक्टर नीलम गोऱ्हे देखील आपल्यासोबत जोडलेल्या होत्या, त्यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली. नीलमताई, आपले देखील आभार. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विट केलं. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याचा प्रकार गंभीर आहे, तसंच या विषयाची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं आणि अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरू होणं हे चांगलं लक्षण नसल्याचं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. राज ठाकरे यांचं ट्विट सविस्तर पाहूया.
ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया. फॉक्सकॉन वेदांताचा हा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1,58,000 कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगार निर्मिती क्षमता असणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? हा प्रकार गंभीर आहे आणि म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरू होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे बघायला हवं. राज ठाकरे यांचं हे ट्विट फॉक्सकॉन आणि वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याच्या संदर्भातलं. पुढची बातमी बघणार आहोत आपण सांगलीमधली. सांगलीच्या जतमध्ये मुलं पळवणारी टोळी समजून 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. जत तालुक्यातल्या लवंगामधली ही घटना आहे. मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान मारहाणीच्या या घटनेचे आता राज्यभर पडसाद उमटू लागलेले आहेत. या साधू मारहाण प्रकरणाची पोलीस महासंचालकांनी दखल घेतली असून त्यांना या प्रकरणाचा पूर्ण अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून मागवलेला आहे. तर राज्य गुप्तवार्ता विभागानं सुद्धा या घटनेचा अहवाल गुप्तवार्ता महासंचालकांकडे सादर केलाय. हा अहवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष पथकाकडून घटनास्थळाची पाहणी केली जाईल. कर्नाटकमधनं पंढरपुरात देवदर्शनासाठी जाणाऱ्या या 4 साधूंना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे 4ही साधू उत्तर प्रदेशचे रहिवासी असून ते देवदर्शनासाठी जात होते. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, या धक्कादायक घटनेची पोलीस महासंचालकांनी सुद्धा आता गांभीर्यानं दखल घेतलेली आहे. काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, पोलीस महासंचालकांनी दखल घेतली कारण पालघरची घटना महाराष्ट्रातली ताजी आहे. आणखी पालघरच्या घटनेची पुनरावृत्ती कदाचित या घटनेत झाली की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. एक नशीब बलवत्तर या साधूंचं की त्यांचं निदान आयुष्य तरी वाचलेलं. पालघरच्या घटनेमध्ये साधूंचा तर मृत्यू झाला होता. नाशिक त्र्यंबकेश्वरचे ते साधू होते आणि आता हे पंढरपुरात देवदर्शनासाठी जात असताना नेमकं कशा प्रकारे, म्हणजे की या भागात पूर्णपणे लहान मुलांची टोळी कार्यरत होती का, अवई कशी फुटली, या सगळ्याच गोष्टीची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडनं पोलीस महासंचालक यांनी अहवाल मागितल्याची माहिती आपल्याला समजते. राज्य गुप्तवार्ता विभाग सुद्धा कामाला लागलाय. राज्य गुप्तवार्ता विभागाने याचा अहवाल तयार केलाय. एक विशेष पथक सुद्धा राज्य गुप्तवार्ता विभागाचं आज घटनास्थळाची पाहणी करणार, तिथे स्थानिकांशी सुद्धा चर्चा करणार, त्यांच्याकडनं ही माहिती घेणार अशी माहिती आपल्याला समजते. उपमुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य गुप्तवार्ता विभाग आपला अहवाल सादर सुद्धा करणार आहेत. या प्रकरणाला सरकारनं अत्यंत गांभीर्याने घेतलंय. दरम्यान पंढरपूरला पोहोचले हे साधू खरोखर पोहोचलेत का? पोहोचले असतील तर त्यांनी तिथे गुन्हा दाखल केलाय का? जर गुन्हा दाखल केला तर तो 0ने वर्ग होईल का? अशा प्रकारची सुद्धा एक वेगळ्या प्रकारची चाचपणी आता पोलीस अधिकाऱ्यांकडनं करायला सुरुवात झाली आहे. अजिंक्य. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. सांगलीमध्ये साधूंना झालेल्या मारहाणीचा भाजपचे आमदार राम कदम यांनी निषेध केलाय. याबाबत कदम यांनी ट्विट सुद्धा केलेला आहे. सांगलीत साधू संतांना झालेल्या मारहाणीचा आपण निषेध करतो आणि तसंच राज्यातले नागरिक तसंच देशातील जनतेला विश्वास देतो की जसं मागील सरकारच्या काळात पालघर साधू हत्याकांडात तत्कालीन फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री आणि सरकारनं अन्याय केला तसा या सरकारच्या कार्यकाळात केला जाणार नाही. साधू आमच्यासाठी श्रद्धास्थान असून या मारहाणीत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. बदललेलं सरकार आणि जुनं हिंदू विरोधी सरकार यामध्ये मोठा फरक आहे अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र के सांगली में हमारे साधु संतों के साथ जो मारपीट हुई, उनके साथ जो निंदनीय दुर्व्यवहार हुआ, उसकी हम कड़ी से कड़ी निंदा करते हैं, आलोचना करते हैं. महाराष्ट्र ये संतों की भूमि है. साधु संत हमारे लिए श्रद्धेय है. साधु संतों के साथ इस प्रकार का दुर्व्यवहार हम कतई बर्दाश्त नहीं करेंगे. जो दोषी है उन पर कठोर से कठोर कार्रवाई होगी. पालघर साधु हत्याकांड में उस समय के फेसबुक लाइव मुख्यमंत्री और उनकी सरकार ने अन्याय किया था, उनके साथ छलावा किया था.
पर महाराष्ट्र की वर्तमान सरकार किसी भी साधु संतों के साथ किसी भी प्रकार का अन्याय नहीं होने देगी। जो दोषी है उन पर कड़ी से कड़ी कार्रवाई होगी। राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। 100 कोटी खंडणी प्रकरणी राज्य सरकारनं अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला परवानगी दिलेली आहे। काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या चौकशीला शिंदे फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवलाय। सीबीआयनं अनिल देशमुख यांच्या सोबतच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पालांडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलेलं होतं। सीबीआयला ही परवानगी देण्यात आल्यानं देशमुखांविरोधातले हे सगळं प्रकरण आता ट्रायल स्टेजला पोहोचलेलं आहे। अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सध्या अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये या सगळ्या निर्णयानंतर वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते, काय सांगता येईल याबद्दल? अगदी बरोबर आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे, कारण या आधी जो तपास होता तो राज्य सरकारच्या अखत्यारीत होता, मात्र आता हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं दिसत आहे आणि त्यानुसार तसे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। अनिल देशमुख जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, महाविकास आघाडी सरकारने एकूणच सीबीआयला राज्यामध्ये तपास करण्यासाठी एक बंदी आहे ती घातली होती आणि ती बंदी आता हटवण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यामध्ये आता सीबीआयची चौकशी जी आहे ती होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनिल देशमुख यांचं जे एकूण प्रकरण आहे ते अतिगंभीर प्रकरण आहे आणि हेच प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्यामुळे सीबीआयचा सखोल तपास जो आहे तो करणार आहे। अनिल देशमुख यांचे जे 2 स्वीय सहाय्यक आहेत त्यांची देखील या संदर्भात चौकशी केली जाणार आहे। आता संपूर्ण तपास सीबीआयकडे केल्यामुळे त्याला एक वेगळं वळण जे आहे ते लागण्याची शक्यता आहे। उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी, गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलानं एक मोठी कारवाई केलेली आहे। समुद्रामध्ये तब्बल 40 किलो ड्रग्ज पकडण्यात आलं असून या ड्रग्जची बाजारातली किंमत तब्बल 200 कोटी रुपये असल्याची माहिती मिळते। पाकिस्तानची मासेमारी बोट अल तायसामधनं हे ड्रग्ज आणलं जात होतं। या बोटीतून 6 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलंय। हे ड्रग्ज पंजाबला घेऊन जाणार होते अशी माहिती मिळते। बोटीसह पाकिस्तानी खलाशांना जखाऊ इथं पुढच्या तपासासाठी आणलं जात आहे। पाकिस्तानी मासेमारी बोटीतून 40 किलो ड्रग्ज हे जप्त करण्यात आलेलं आहे। गुजरात एटीएस आणि तटरक्षक दलानं ही संयुक्त मोठी कारवाई केलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, काय नेमकी माहिती? एक मोठी कारवाई भारतीय कोस्ट गार्डने म्हणजे भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई केली आहे आणि सोबत गुजरात एटीएस म्हणजे संयुक्त ऑपरेशन होतं हे। या ऑपरेशन मध्ये एक समुद्राच्या दरम्यान हे मोठं ऑपरेशन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये माहिती मिळते जवळपास 40 किलो ड्रग्ज ही हस्तगत करण्यात आलेली आहे। त्याची या वेळची बाजाराची जी मूल्य जर बघितलं आपण तर 200 कोटीपेक्षा जास्त आहे। पाकिस्तानमधील फिशिंग बोट असलेली अल तपासा या बोटीमध्ये हे ड्रग जे आहे घेऊन भारतीय सीमेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न होता। यामध्ये 6 पाकिस्तानी लोकांना देखील त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सोबतच ही जी ड्रग्ज आहे हे जे ड्रग्ज गुजरातच्या मार्गे पंजाबमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न होता। म्हणजे साधारणतः 200 कोटीचं ड्रग हे पंजाबमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न होता आणि यामागे ज्या पद्धतीनं गुजरात एटीएस असो किंवा तटरक्षक दलांनी ज्या पद्धतीने कारवाई केली, एक संयुक्त मोहीम राबवून आणि थेट समुद्राच्या आतमध्ये ऑपरेशन राबवून एक मोठं यश मानावं लागेल। बरं प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। यानंतरची बातमी नाशिक जिल्ह्यातल्या रुग्णसेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी। सटाणा ग्रामीण रुग्णालयात एका गर्भवती आदिवासी महिलेला उपचारास नकार दिला गेल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। संबंधितांनी या गर्भवती महिलेला दाखल करून घ्यायला नकार दिल्यानं रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच संबंधित महिलेची प्रसूती झाली। दुर्दैवाची बाब म्हणजे नवजात अर्भकाचा मृत्यू झाला। मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी या ग्रामीण रुग्णालयालाच कुलूप ठोकलंय। जुनी शेमळी इथल्या 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेला प्रसूती कळा येत असल्यानं ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यासाठी ती आलेली होती, परंतु वैद्यकीय अधिकारी नसल्याचं कारण सांगत
तिला मालेगाव किंवा कळवण रुग्णालयात जायला सांगितलं गेलं. आपल्याला प्रचंड वेदना होत आहेत, प्रकृती बिघडलेली आहे अशी विनंती महिला आणि तिच्या सोबतच्या नातेवाईकांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांना केली, परंतु कुणीही त्यांना दाद न दिल्याचा आरोप केला जातोय. गर्भवती आदिवासी महिलेला उपचाराला नकार दिला गेल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधल्या सटाणा ग्रामीण रुग्णालयात घडलेला आहे. या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच या गर्भवती महिलेची प्रसूती देखील झाली. दुर्दैवाची बाब म्हणजे नवजात अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नाशिकमधली रुग्णसेवाच व्हेंटिलेटरवर असल्याचं या उदाहरणावरनं दिसून येत आहे. या सगळ्या प्रकारानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत याची गांभीर्यानं दखल घेणार का? व्हेंटिलेटरवर असलेली ही नाशिकमधली रुग्णसेवा ही पुन्हा एकदा सुरळीत होणार का? सर्वसामान्यांना तातडीनं आरोग्य सेवा उपलब्ध होणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत. याचबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सटाण्याचे माजी आमदार संजय चव्हाण आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. संजयजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार, आपल्याला देखील या प्रकाराबद्दल माहिती असेल. जबाबदार या सगळ्या घटनेतल्या व्यक्तींवर नेमकी काय कारवाई होणार हा प्रश्न आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. यामध्ये एक अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे. काल सायंकाळी मनीषा सोनवणे ही आदिवासी महिला त्या ठिकाणी प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये आली होती, परंतु स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर नाही म्हणून तिला कळवण किंवा मालेगाव ह्या रुग्णालयांमध्ये रेफर करण्यात आलं. परंतु ती रुग्णालयाच्या बाहेरच ती प्रसूती झाली आणि बाळ त्या ठिकाणी मृत निघालं. 2 मुलींनंतर त्या महिलेला मुलगा झाला होता, परंतु आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये केवळ तिला ऍडमिट करून घेतलं नाही, म्हणून त्या महिलेवर ही दुर्दैवी वेळ आलेली आहे. याबाबत आम्ही नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात साहेब यांना दूरध्वनीवरून ही सगळी कल्पना दिली. कारण यापूर्वी अशी एक घटना, एक अल्पवयीन कुमारी मुलीवर त्या ठिकाणी गर्भपाताचा प्रयोग सटाणा ग्रामीण रुग्णालयामध्ये झाला होता. त्या प्रकरणाला 15 दिवस झाले नाही, तर ही दुसरी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी अपूर्ण असलेला स्टाफ आणि डॉक्टर्स नसल्यामुळे त्या ठिकाणी अनेक महिलांवर असे प्रसंग येत आहेत. ही अत्यंत दुर्दैवाची नाही संजयजी, या पुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं? आणि या प्रकरणामध्ये जे लोक जबाबदार आहेत, दोषी आहेत, त्यांच्यावर नेमकी कारवाई काय होणार या संदर्भातला पाठपुरावा आपण करणार का? यासाठी आम्ही ग्रामीण रुग्णालयाला टाळं ठोकलेलं आहे आणि जिल्हा शल्य चिकित्सक आणि उपसंचालक आरोग्य विभाग हे जोपर्यंत सटाण्यात येत नाही आणि संबंधितांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही ते टाळं कुलूप लावलेलं जे आहे ते उघडणार नाही, असं सगळ्या आमच्या लोकांचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, ही वारंवार होऊ नये याच्यासाठी संबंधितांवर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. बरं संजयजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. सटाण्याचे माजी आमदार संजय चव्हाण होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं. हा सगळा प्रकार निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, पण या सगळ्या प्रकारानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री तातडीनं काही पावलं उचलत हे असे प्रकार भविष्यात घडणार नाहीत याची खबरदारी घेणार का, हाच खरा प्रश्न आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तब्बल 5 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागलेली आहे. वसई फाटा इथं ट्रक उलटल्यानं ही वाहतूक कोंडी झाल्याचं समोर येत आहे. अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया. विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. विजय, वाहतूक कोंडी आता तरी सुरळीत झाली आहे का? अजिंक्य, ही सकाळीच्या सुमारास हा ट्रक पलटी झाला होता. हा मुंबईच्या दिशेने गुजरातच्या दिशेने चालला होता. मात्र या ट्रकचं नियंत्रण सुटून तो मुंबईच्या दिशेने जी लेन आहे त्या लेनवर पलटी झालेला आहे.
आणि यामुळे मुंबईकडे जाणारे जे उड्डाण पूल आहे वसई फाटा येथील ते पूर्णतः ब्लॉक करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आता वाहतूक पोलीस आणि हायवे पोलीस हे या ठिकाणी ट्रक उचलण्याचं काम सुरू आहे. लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी आता सुटण्याची शक्यता आहे, कारण 5 ते 6 किलोमीटर पर्यंत ही रांग लागली होती, परंतु आता ही हळूहळू कमी होत चालली आहे आणि आता युद्धपातळीवर काम सुरू आहे. अजिंक्य. बर विजय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे, लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. काढून सरकारचा निषेध केला. या रॅलीमध्ये SFI संघटनेच्या नेत्यांसह विद्यार्थी सहभागी झाले होते आणि केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाला डाव्या संघटनांनी विरोध दर्शवला असून त्यात सुधारणा करण्याची मागणी केली. अकोल्यातील ब्रह्मी गावात कमळगंगा नदीच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना एका तरुणानं पुरातून बाईक नेण्याचं धाडस केलं आणि तो तरुण गाडीसह प्रवाहामध्ये वाहून गेला. मात्र दैव बलवत्तर म्हणून तरुण पोहत नदीकिनारी पोहोचला. अकोला जिल्ह्यातील तांदुळवाडी गावातील प्रभाकर लावणे आणि त्यांचा 11 वर्षांचा नातू आदित्य नदीमध्ये वाहून गेले. प्रभाकर लावणे यांचा मृतदेह सापडला असून आदित्यचा अजून शोध सुरू आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि वंदे मातरम आपत्कालीन पथक त्यांचा शोध घेत आहे. वर्ध्यातल्या परसोड इथे वीज कोसळल्यानं गोठा एक जळून खाक झाला. मात्र गोठ्यातील जनावरांना चरण्यासाठी मोकळं सोडल्यामुळे त्यातून ते बचावलेत. गोठ्यातील साहित्य जळून खाक झाल्यानं शेतकरी मोहन सिंग यांचं लाखोंचं नुकसान झालंय. जळगावच्या पारोळ्यात मुसळधार पावसामुळे बोयकी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे मका, मिरची पिकाचं मोठं नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे त्वरित करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पिंपरी चिंचवडसह मावळमध्ये पावसाचा जोर वाढलाय. पवना धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं धरणाच्या सांडव्यातून आणि पॉवर आउटलेटमधून 3500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय. बुलडाणा जिल्ह्यातील 6 मध्यम प्रकल्पांपैकी एक असलेला खडकपूर्णा प्रकल्प 89.74% भरलाय. त्यामुळे या प्रकल्पाचे 3 वक्र दरवाजे 0.30 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. यातून सध्या 92.7 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोंदियात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकं सडायला सुरुवात झाली आहे. आधी पुरानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठवडाभर सुरू होते. नुकसान भरपाई अजून मिळाली नाही आणि त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्यासह 2 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे, तर गोंदिया जिल्हा येलो अलर्टमध्ये असून पावसानं जिल्ह्यात गारवा निर्माण झालाय. तर दुसरीकडे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडलाय. पावसामुळे फळभाज्यांच्या प्रतवारीवरती परिणाम झालाय. पितृपंधरवड्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे फळभाज्यांच्या दरामध्ये 20 ते 25% वाढ झाली आहे. गणेशोत्सवापासून पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापुरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे फळभाज्यांचं मोठं नुकसान झालंय. अहमदनगरच्या कोपरगावात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे ब्रिजलाल नगर भागातील नागरिक त्रासलेत. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी अनेक वेळा मागण्या करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे इथल्या नागरिकांनी स्वखर्चानं खडी टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या सटाणा ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्भवती आदिवासी महिलेला उपचारास नकार दिल्याची घटना घडली. त्यामुळे प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरती झाली. या घटनेमध्ये त्या नवजात शिशूचा मृत्यू झालाय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाला टाळं ठोकलंय. रत्नागिरीतल्या राजापूर धोपेश्वर बारसू प्रकल्पावरून राजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी मात्र सावध पवित्रा घेतलाय. यापूर्वी त्यांनी या प्रकल्पाचं समर्थन केल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. मात्र यानंतर देखील राजन साळवींनी पुन्हा एकदा समर्थनाचा पुनरुच्चार केलाय.
दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या खूप गोंधळाची परिस्थिती आहे. याचा उत्तम नमुना म्हणजे 12 तासात 2 अधिकाऱ्यांच्या 2दा झालेल्या बदलीतनं दिसून आलेला आहे. सहआयुक्त रमेश पवार यांची ठाकरे सरकारनं नाशिकच्या आयुक्तपदी बदली केलेली होती. त्यांच्याकडचं खातं हे उपायुक्त केशव उबाळेंना दिलेलं होतं, पण नव्या सरकारनं रमेश पवार यांची बदली रद्द केली आहे. त्यामुळे त्यांना पालिकेत परतावं लागलं. सहआयुक्त कुंभार यांच्याकडे व्हिजिलन्स आणि शिक्षण यांची जबाबदारी दिलेली होती. त्याच वेळेला उपायुक्त केशव उबाळेंकडे असलेलं सुधार विभागाचं जबाबदारी पुन्हा रमेश पवार यांना दिली गेली आहे. पण मग केशव उबाळे यांना व्हिजिलन्स आणि कुंभार यांची शिक्षण विभागात बदली करण्यात आली. ही बदली तांत्रिकदृष्ट्या चुकीची होती. त्यामुळे 12 तासाच्या आत पुन्हा बदली करून एकमेकांचं खातं त्यांना देण्यात आलेलं आहे. पालिकेच्या कारभाराचा सावळा गोंधळ हा या उदाहरणावरून दिसून आलेला आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. प्रणाली, या सावळ्या गोंधळाचं नेमकं काय कारण आहे? सध्या जर आपण बघितलं तर एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या आता प्रशासक काम करतायत मुंबई महानगरपालिकेवर, आणि त्यामुळे जे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते इक्बाल सिंह चहल तेच आता प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. सरकार बदललं त्यामुळे इक्बाल सिंह चहल यांची भूमिका ही 360 डिग्रीनं बदललेली आहे. कारण हेच इक्बाल सिंह चहल हे ठाकरे सरकारच्या गळ्यातलं ताईत होते, आणि त्यामुळे आपण बघितलं की एकूण कोविड कालावधी असेल किंवा पूर्ण 2-2.5 वर्षाचा जो ठाकरे सरकारचा कालावधी होता, या कालावधीमध्ये इक्बाल सिंह चहल हे ठाकरे सरकारचे माणूस म्हणून ओळखले जात होते. परंतु आता सरकार बदललंय आणि अशा वेळेला चर्चा सुरू होती की इक्बाल सिंह चहल यांच्या बदलीची सुद्धा. परंतु त्यामुळे इक्बाल सिंह चहल यांनी 360 डिग्री स्वतःला बदलून घेतलेला आहे आणि आता ते नव्या सरकारच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यामुळे ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये ज्या काही बदल्या झाल्या होत्या त्या बदल्या सुद्धा आता त्यांना माघारी कराव्या लागतात किंवा फिरवाव्या लागतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे रमेश पवार यांची बदली. रमेश पवार यांच्याकडे जे खातं होतं सुधार खातं, त्यावरून त्यांना नाशिकचं कमिशनर करण्यात आलं होतं, पण नवीन सरकारने आल्यानंतर लगेचच ती बदली रद्द केली आणि त्यामुळे रमेश पवारांना पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये माघारी यावं लागलंय. त्यामुळे रमेश पवारांकडे आधी असलेलं खातंच रमेश पवारांना देण्यात आलं, परंतु त्यांच्या खात्याची जी अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती केशव उबाळेंना ती त्यांच्याकडनं माघारी घेण्यात आली. त्यामुळे केशव जे उबाळे आहेत त्यांच्याकडे कुठलंच खातं नव्हतं. अशा वेळेला कुंभार जे की एक सनदी अधिकारी आहेत, ते जॉईंट MC आहेत, त्यांच्याकडचं एक खातं म्हणजे व्हिजिलन्स खातं हे केशव उबाळेंना देण्यात आलं होतं. बरोबर, म्हणजे प्रणाली अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये गोंधळच असल्याचं एकंदरीत या सगळ्या प्रकारावरनं दिसून येत आहे. प्रणाली, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. पुढची बातमी पुण्यातली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवार रात्रीपासून वीज नाहीये. काल रात्रीपासून विद्यापीठ अंधारात आहे. रात्री 10 वाजल्यापासून संपूर्ण विद्यापीठाची बत्ती गुल झाली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. काल रात्रीपासून विद्यापीठातली वीज गेलेली आहे. वीज नसल्यानं विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असल्याची सध्याची स्थिती आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, आता जवळपास 12 तास उलटून गेलेले आहेत. काय नेमकं कारण आहे वीज इथली सुरळीत नसल्याची, वीज गेल्याची? कारण असं आहे, आपल्याला माहिती गेल्या रविवारी पुण्यात धो पाऊस झाला होता. त्यात अनेक अंडरग्राऊंड ज्या लाईट कनेक्शन आहेत वायर, ते केबल तुटलेले आहेत आणि विद्यापीठाला जिथनं विद्युत पुरवठा होतो तिथं तो बिघाड झालाय मेन जनरेटर मध्ये, मेन डीपी मध्येच, आणि तिथून तो गेली 10 तास झाले लाईट नाही. त्याचा फटका फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर विद्यापीठात आजपासून जो तृतीय पंथीयांचा जो प्रोग्राम सुरू होतो लोकशाहीतील सहभाग, त्याला मग आधी सुप्रियाताई सुळे, चित्रा वाघ, पुणे पोलीस आयुक्त, निवडणूक आयुक्त देशपांडे, श्रीकांत देशपांडे अशी सगळी मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहे. आता परिषद सुरू आहे. तसं बसं ते जनरेटरवर केवळ नामदेव सभागृहात तेवढा प्रोग्राम सुरू केला, पण बाकीच्या ठिकाणी जिथेही सगळी मंडळी राहतात
मुक्कामाला थांबली होती. रात्रभर ते डासांनी आहेत सगळे. आता तेच ते सगळ्या समस्या ते प्रोग्राम मध्ये मांडतात आणि आम्ही काही करू शकत नाही. फक्त विद्यार्थीच नाही, ते जे पाहुणे आलेत विद्यापीठाचे त्या प्रोग्रामसाठी, सगळे तृतीयपंथी मंडळी असतील किंवा हे सगळे मान्यवर, त्या सगळ्यांनाही त्याचा फटका बसलेला आहे. बर, पण मग चंद्रकांत, वीज पुरवठा सुरळीत व्हायला किती वेळ लागणार आहे? विद्यापीठाकडून अजून तसं काहीच खुलासा केलेला नाही, पण बिघाड दुरुस्ती चालू एवढंच सांगितलं जातंय, पण अद्याप लाईट आलेली नाही, हेच वास्तव आहे. बर, चंद्रकांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. भिवंडी तालुक्यातल्या पूर्णा गावच्या हद्दीतल्या अरिहंत कंपाऊंडमधील ऑइल आणि केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पुढची बातमी डोंबिवलीतली आहे. डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा प्रदूषणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. लाल आणि हिरव्या पावसानंतर पुन्हा डोंबिवलीतल्या नाल्यांमध्ये रंगीबेरंगी पाणी आलेलं आहे. डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा केमिकल कंपन्यांनी नाल्यांमध्ये रसायन मिश्रित पाणी सोडलं आणि याच रस्त्यातनं वाट काढत MIDC मधल्या कर्मचाऱ्यांना, स्थानिकांना तिथून जावं लागतंय. या पाण्यामुळे MIDC परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे आणि या पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलेलं आहे. नदीतून जीव धोक्यात घालून शाळेत जाण्याची धक्कादायक बाब पालघर जिल्ह्यातल्या धानिवरी दहिगाव इथं समोर आलेली आहे. इथल्या पानोत आणि जांभी या 2 पाड्यांना मुख्य गावाला जोडणाऱ्या सुसरी नदीवर पूल नसल्यानं नाईलाजास्तव या मुलांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागतेय. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी या सुसऱ्या नदीतून शाळेत जाण्याशिवाय या विद्यार्थ्यांना पर्याय नाही. जर पर्यायी मार्गाने शाळेत जायचं असेल तर 3 किलोमीटरचं घनदाट जंगल पार करून जावं लागतंय. त्यामुळे नदीचा प्रवाह जास्त असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाहीये. धानिवडी दहेगाव भागातले विद्यार्थी नदीच्या बोटीतून शाळेत जातात अशी माहिती तुमच्याकडून मिळाली. मी आमच्या कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाची यांना सांगितलेलं आहे. साईड इन्स्पेक्शन करून तिथं काय प्रत्यक्ष व्यवस्था आहे ते पाहणी करून अहवाल द्यायला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढील कारवाई करता येईल. फार अडचणी येतात, कारण की 10-15 दिवस पूर असेल तर आपले पानोतपाडा गावाचे मुलं तिकडंच थांबतात. 10-15 दिवस म्हणजे पूर असलं तर तिथंच राहतात. त्यांना जायला पर्याय नाही, दुसरा कोणचा रस्ता नाही. आमची मुलं गेठीपाड्याला नदी उतरून जातात. मग नदीला पूर असतो तर जास्त पूर आला तर मग जात नाही, मग तिकडेच थांबतात. आणि तिकडे ते शाळेवर गेठीपाड्याला गेले तर जास्त पूर असला तर मग तिकडनं येताना इथे आले तर तरी जर कोणी माणूस असला आंघोळ करायला असतात ते खांद्यावर घेऊन उतरतात. इथे नाही असले तर मग इथे थांबतात जास्त पूर आला तर. एवढी आमची पोरांची म्हणजे इथे कोणी असला तर आता लहान मुलं आहेत ते लहान मुलांना खांद्यावर घेऊन जातात. बाकी रस्ता आहे, जंगलाची रस्ता आहे, पण तिकडे जंगलाची भीती आहे. महामार्ग आहे तो नॅशनल हायवे आहे, गाड्या फास्ट असतात, मग तिकडे भीती आहे. त्या पण रस्ता पण आहे कधी 2-3 किलोमीटर असेल ते शाळेत जायला, मग तिकडे पाठवत नाही. ते आईवडिलांना किती भीती आहे. तिकडे काय बरं वाईट झालं त्याची जबाबदारी कोणा घेणार. पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. वर्ध्यातल्या परसोड इथे वीज कोसळल्यानं गोठा एक जळून खाक झाला. मात्र गोठ्यातील जनावरांना चरण्यासाठी मोकळं सोडल्यामुळे त्यातून ते बचावलेत. गोठ्यातील साहित्य जळून खाक झाल्यानं शेतकरी मोहन सिंग यांचं लाखोंचं नुकसान झालंय. जळगावच्या पारोळ्यात मुसळधार पावसामुळे बोयकी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे मका, मिरची पिकाचं मोठं नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे त्वरित करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवडसह मावळमध्ये पावसाचा जोर वाढलाय. पवना धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं धरणाच्या सांडव्यातून आणि पॉवर आउटलेटमधून 3500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय. बुलडाणा जिल्ह्यातील 6 मध्यम प्रकल्पांपैकी एक असलेला खडकपूर्णा प्रकल्प 89.74% भरलाय. त्यामुळे या प्रकल्पाचे 3 वक्र दरवाजे 0.30 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. यातून सध्या 92.7 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोंदियात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकं सडायला सुरुवात झाली आहे. आधी पुरानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठवडाभर सुरू होते. नुकसान भरपाई अजून मिळाली नाही आणि त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्यासह 2 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तर गोंदिया जिल्हा येलो अलर्टमध्ये असून पावसानं जिल्ह्यात गारवा निर्माण झालाय. तर दुसरीकडे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडलाय. पावसामुळे फळभाज्यांच्या प्रतवारीवरती परिणाम झालाय. पितृपंधरवड्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे फळभाज्यांच्या दरामध्ये 20 ते 25% वाढ झाली आहे. गणेशोत्सवापासून पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापुरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे फळभाज्यांचं मोठं नुकसान झालंय. अहमदनगरच्या कोपरगावात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे ब्रिजलाल नगर भागातील नागरिक त्रासलेत. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी अनेक वेळा मागण्या करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे इथल्या नागरिकांनी स्वखर्चानं खडी टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या सटाणा ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्भवती आदिवासी महिलेला उपचारास नकार दिल्याची घटना घडली. त्यामुळे प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरती झाली. या घटनेमध्ये त्या नवजात शिशूचा मृत्यू झालाय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाला टाळं ठोकलंय. रत्नागिरीतल्या राजापूर धोपेश्वर बारसू प्रकल्पावरून राजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी मात्र सावध पवित्रा घेतलाय. यापूर्वी त्यांनी या प्रकल्पाचं समर्थन केल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. मात्र यानंतर देखील राजन साळवींनी पुन्हा एकदा समर्थनाचा पुनरुच्चार केलाय. दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल केला. ज्या दिल्लीकरांनी शिवसेना तोडली, जर ते तुमचे आदर्श होत असतील तर ते तुम्हाला लखलाभ असं दानवे म्हणाले. जुन्नरमध्ये कांदा निर्यात धोरणाविरोधात राष्ट्रवादीनं मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिंदे सरकारवरती टीका केली. राज्य सरकार उत्सवात रमलंय, ते फक्त गणपतीचं दर्शन घेत फिरतायत. तब्बल 250 गणपतींचं दर्शन त्यांनी घेतलं. सरकारला जनतेचा आशीर्वाद नकोय तर देवांचा आशीर्वाद हवाय असं वाटतंय असं म्हणत धनंजय मुंडेंनी सरकारवर निशाणा साधला. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग दर महिन्याला 7 कोटी रुपये देतात असा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची एक धक्कादायक बातमी पुण्यातली आहे. पुण्यातल्या हडपसरमधल्या शेवाळवाडीमध्ये 2 बालमैत्रिणींच्या आत्महत्येच्या घटनेनं खळबळ माजली आहे. एकीनं गळफास घेतल्यानंतर तिला अँब्युलन्समधनं घेऊन जात असताना त्याच ठिकाणी दुसरीनं इमारतीच्या 5व्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्या केली आहे. या दोघींच्याही आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सानिका हरिश्चंद्र भागवत आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड अशी आत्महत्या केलेल्या 2 मैत्रिणींची नावं आहेत. मंगळवारी संध्याकाळी सानिकानं गळफास घेतल्यानंतर तिचा मृतदेह पोलीस रुग्णवाहिकेमधनं घेऊन जात होते आणि त्याच वेळेला सानिकाची बालमैत्रीण आकांक्षानं 5व्या मजल्यावरनं उडी घेतली आणि सानिकाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेजवळच ती पडली. उंचीवरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्यानं आकांक्षा हिचाही मृत्यू झाला. तेलंगणाच्या सिकंदराबाद इथल्या रुबी प्राईड लक्झरी हॉटेलमध्ये भीषण आग लागलेली होती आणि या दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता तर काही गंभीर जखमी झाले. याच हॉटेलच्या तळमजल्यावर रुबी मोटर्स नावाचं ई-बाईकचं शोरूम आहे. त्या ठिकाणी आधी आग लागली आणि त्यानंतर ही आग वरच्या मजल्यावर असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचली. या सगळ्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्यानंतर आग वेगानं पसरल्याचं स्पष्टपणे दिसतंय.
याच आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं आणि 8 जणांचा बळी गेला. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तिसऱ्यांदा समन्स बजावलंय. त्यामुळे आज ती दिल्ली पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. याआधी 2 वेळेला तिला समन्स बजावलं गेलेलं होतं, मात्र दोन्ही वेळेला जॅकलिन चौकशीसाठी हजर राहिलेली नव्हती. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी एक मोठी प्रश्नावली तयार केली आहे. दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा सुकेश चंद्रशेखर 215 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनची चौकशी करेल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.